एकदा महायुतीचं सरकार आलं। महायुतीला 2024च्या विधानसभा निवडणुकीत 200 जागा मिळाल्या। भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, त्यांना 132 जागा मिळाल्या। तसेच एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना देखील मोठे यश मिळालेलं आपण पाहिलेलं आहे। महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजनेचं जी आहे ती गेम चेंजर ठरली आहे, असं अनेक राजकीय तज्ञ मंडळींनी म्हणणं आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये दिले जाणार हे आश्वासन महायुतीने निवडणुकीपूर्वी दिले होतं। त्या मुद्द्यावर आज नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला। त्यावेळी फडणवीसांनी जे काही उत्तर दिलं ते आपण या ठिकाणी पाहूया। तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले की लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही, ही योजना पुढे देखील सुरूच ठेवली जाईल। त्यात वाढ करून 2100 रुपये दरमहा दिले जातील, पण त्यासाठी बजेटच्या वेळी आम्ही तसा विचार करू। राज्यातील सर्व आर्थिक स्रोत याचा अभ्यास करून आणि विचार करूनच अशा प्रकारचे निर्णय घेतले जाऊ शकतात। त्या प्रकारे योग्य पद्धतीने निर्णय घेतले जातील। 2100 रुपये देण्याचा निर्णय पक्का आहे। जी आश्वासनं दिली आहेत ती नक्कीच पूर्ण करू। ही आश्वासनं पूर्ण करण्यासाठी ज्या काही तरतुद्या कराव्या लागतील किंवा जे काही अरेंजमेंट करावं लागेल ते आम्ही नक्की करू आणि जे लोक निकषाच्या आत बसतील त्यांना योजनेचा लाभ नक्कीच होईल। कोणीही यापासून वंचित राहणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे। पुढे देवेंद्र फडणवीस हे देखील म्हणाले की पंतप्रधान मोदी यांनी जेव्हा शेतकऱ्यांसाठी योजना आणली त्यावेळी सुरुवातीच्या काळात काही निकषाबाहेरच्या शेतकऱ्यांनाही त्या योजनेचा लाभ मिळाला होता। नंतर या शेतकऱ्यांनी स्वतःहून ते निकषाबाहेर असून त्यांनी योजनेची गरज नाही हे स्पष्ट केले आणि मग अंतिम छाननी करून ती योजना स्थिर करण्यात आली। तशाच पद्धतीने आता देखील महत्त्वाच्या गोष्टींची चाचपणी केली जाईल। निकषांमधील सर्व लोकांना योजनेचा लाभ मिळेल। लाडकी बहीण योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याची महायुती सरकारची अजिबात मानसिकता नाही, ही योजना सुरूच राहील, असा पुनरुच्चार फडणवीसांनी पत्रकार परिषदेत केला। याचा अर्थ या काल पत्रकार परिषद जी काही झाली याचा जो आहे याचा सारांश सांगायचा झाला तो हाच आहे की त्यांनी पूर्णपणे स्पष्ट संकेत दिलेले आहे की जे काही निकष आहेत ते निकष आता कडककोट जी आहे ती अंमलबजावणी केली जाईल। सर्व निकषाची पुढे तपासणी केली जाईल। फक्त एवढं आहे की 2100 रुपये तुम्हाला हे जे मिळणार आहेत हे नक्की आहे आणि ते काय सांगितलं त्यांनी की सर्व आर्थिक बाबींचा विचार करून, म्हणजेच कुठेतरी असे संकेत दिलेले आहे की जेव्हा या नवीन सरकारचं आर्थिक बजेट हे सादर केलं जाईल त्यावेळेसच जो आहे तो 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, अशा कुठेतरी एक संकेत या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यादेखील त्यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की याची छाननी होणार आहे किंवा ज्यांना खऱ्या अर्थाने या पैशाची गरज नाही त्यांनी स्वतःहून जे आहे ते या प्रक्रियेतून बाहेर पडावं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी त्यासाठी शेतकऱ्यांची जी योजना आहे त्या योजनेची देखील त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे। म्हणजे स्पष्ट सांगायचं झालं तर ज्या महिला जे काही ठरवलेले निकष आहेत त्यामध्ये बसतात त्याच महिलांना जो आहे तो पुढचा हप्ता मिळण्याची शक्यता कुठेतरी दिसते। पण आता नेमकं डिसेंबर महिन्याचा आणि जो आहे तो आज साधारणतः 6 तारीख आहे तरी देखील अजून हप्ता आलेला नाही आहे। कुठेतरी असंही बोललं जातं आहे की डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्याचा हप्ता जो आहे तो जानेवारीच्या सेकंड वीकमध्ये मिळण्याची शक्यता आहे। पण अजूनपर्यंत कोणतीही खातरजमा किंवा कोणतंही स्पष्ट विधान वित्त विभाग असेल किंवा सरकार असेल याच्याकडून मिळालेलं नाही आहे। त्यामुळे आता पाहावं लागेल की डिसेंबरचे पैसे आहेत ते कधी येतात, की डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून जानेवारी पैसे येतात आणि नेमके ते किती येतात, 1500 येतात की 2100 येतात। तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।